मानसिक पाठबळ दिलं। झोपडपट्टीतील महिला देखील विमानातून प्रवास करू शकते, समुद्राच्या काठावर इतरांच्या बरोबरीनं मुक्त आनंद घेऊ शकते, यासाठी गोवा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मदतीनं पणजी शहरामध्ये या महिलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली। पौगंडा वस्तीतील किशोरवयीन मुलींसाठी प्रत्यक्ष झोपडपट्ट्यांमधून विविध व्याख्यानं दिली आणि कार्यशाळा घेतल्या। तसंच पुणे आणि मुंबई या दोन शहरातील तृतीयपंथी समुदायासाठी समुपदेशन, त्यांच्या विविध कार्यशाळांचं आयोजन, कोरोना काळात त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणं, अशा विविध स्तरावर सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे। तसंच विद्यापीठ अधिसभा, राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार मंडळ आणि MNGL संचालक मंडळ अशा सुप्रतिष्ठित संस्थांमध्ये कामाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यांनी गगनभरारी घेतलेली आहे। मात्र वंचितांच्या न्यायहिताप्रती त्यांची जोडलेली नाळ कायमस्वरूपी अतूट राहील। आदरणीय भाग्यश्री मंठाळकर आपल्या न्यायासाठीच्या संघर्षमय प्रवासाला सलाम करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाकडून देण्यात येणारा सावित्रीबाई फुले सन्मान आपणास आदर